नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय वळण घेणारा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये अर्पिताने आता निकिताच्या पर्समधून हार काढल्यानंतर आनंदने आणलेला हार हा निकिताने चोरी केला आणि बॉक्समध्ये हार नव्हता हे जेव्हा आता अर्पिता ही समरला सांगते आणि त्याच वेळेस आता समर जेव्हा आता निकिता आणि आनंदकडे बघतो त्याच वेळेस आता सुस्मिता आणि मंदाकिनी आता कोणता धमाका करतात आणि सुस्मिताने दाखवलेल्या 2 व्हिडिओने मल्लिकाचा खरा चेहरा तर निलिमाचे भयानक कटकारस्थान आता इकडे सुस्मिता आणि मंदाकिनी कसे समोर आणतात आणि निकितावरती चोरीचा आळ घालणाऱ्या मल्लिकाचा आणि आता अर्पिताचा इकडे सुस्मिता आणि मंदाकिनी कसा बँड वाजवतात समोर एका झटक्यात 2 व्हिडिओने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करत सुस्मिता आणि मंदाकिनी आता निलिमा आणि मल्लिकाच्या पापाचा घडा भरून कसे दोघींनाही एक्सपोज करून समोर आणतात. प्रेक्षकांनो, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी आजीने स्वानंदीला आता पारंपरिक राजवाड्यांचे सगळे दागिने देण्याचे ठरवलेले असते आणि त्यासाठी आता आजीने ते दागिने अरिहंत ज्वेलरमध्ये पॉलिशिंगला टाकलेले असतात. आणि जेव्हा आता आजी ते दागिने आणण्यासाठी आनंदला सांगते, कारण आजीचा आनंदवर खूप विश्वास असतो. अंशुमनने मी दागिने आणायला जातो सांगूनही आजीने आनंदला दागिने आणायला पाठवलेले असते. इकडे आता सगळ्या दागिन्यांची पॉलिशिंग ते सगळे लिस्टप्रमाणे चेक करून आनंद आता त्या दागिन्याची पिशवी घेऊन इकडे आता राजवाड्यांच्या घरी येतो. इकडे आता स्वानंदीच्या सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी जय्यत तयारी होऊन आता राजवाड्यांचे निकटवर्गीय पाहुणे देखील तिथे आलेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे आता मल्लिका, अंशुमन आणि अर्पिताने मोठा डाव रचलेला असतो आणि त्यासाठी अंशुमनने तिथे एका माणसाची मदत तर मल्लिकाने आता निलिमाची मदत घेतलेली असते. इकडे आता आनंद आणि निकिता दोघेही आता तो राणीहार ते दागिने घेऊन एका पिशवीमध्ये आलेले असतात. आणि मल्लिका आता आनंदला बघताच आता मल्लिका आनंदकडे येते आणि म्हणते की आनंद आणि निकिता, अगं तुम्ही दोघे आम्हाला घरच्यांसारखे आहेत. जरा स्टाफ आपल्याकडे कमी पडतोय तेव्हा तुम्ही सुद्धा पाहुणे मंडळांची आगत स्वागत करून त्यांना काय हवं काय नको ते बघा आणि कामं करा. दोघांनाही आता निकिता आणि आनंदला आता मल्लिकाने काम करायला सांगितलेलं असतं, पण ऑलरेडी नारायण, रोहिणी, घरचा सगळा स्टाफ आता एकदम व्यवस्थित काम करत असल्याचे निकिता बघते. आणि निकिता म्हणते की मग मल्लिका काकू आपल्याला असं का बोलली? आपल्याला काम करायला काही कमीपणा नाही आहे, पण मला वाटतंय की नक्की काहीतरी त्यांनी आपल्यालाच हे असं का सांगितलं. आनंद म्हणतो, जाऊ दे ना निकिता, आपल्याला घरचे असल्यामुळे काम करायला काही हरकत नाही. त्याच वेळेस अंशुमन आता त्याच्या माणसाला पुढचा प्लान सांगतो आणि तिथे लाईट आता बरोबर त्या माणसाने घालवलेली असते आणि लाईट घालवता क्षणी इकडे मल्लिका आता त्या आनंदने ठेवलेल्या बॉक्समधून तो राणीहार काढते आणि पटकन आता तो राणीहार मल्लिका इकडे निलिमाला घेऊन देते. इकडे 2 मिनिटासाठी लाईट त्या माणसाने बंद केलेली असते आणि लगेच तो लाईट चालू करतो. पण तेवढ्या अंधारामध्ये मल्लिकाने तिचा डाव साधून आता तो हार इकडे निलिमाला दिलेला असतो, निलिमाला बाजूला आणलेलं असतं. पण त्याच वेळेस इकडे आता मंदाकिनी ही तिथे आलेली असते आणि निलिमाला बघून मंदाकिनीच्या मनात संशय येतो. आपल्याला निलिमाने ज्या बांगड्या दिल्या होत्या आणि गहाण टाकायला सगळं काही अरेंजमेंट याच निलिमाने केलं होतं हे आता मंदाकिनीला आठवतं. आणि आतासुद्धा ही निलिमा इथे आली म्हणजे नक्कीच या व्याहीनबाईसोबत या निलिमाने पुन्हा काही नवीन डाव रचला आहे का असा संशय मंदाकिनीला येतो. आणि मंदाकिनी आता डोळ्यात तेल घालून निलिमावरती मंदाकिनीने करडी नजर ठेवलेली असते. आणि जेव्हा आता लाईट जाते तेव्हा मल्लिका ज्या वेळेस आता त्या पिशवीतून हार काढून ती निलिमाला देते त्यावेळेस आता सुस्मिता आणि मंदाकिनी ते बघतात आणि पटकन आता मंदाकिनी म्हणते की सुश, अगं व्हिडिओ काढ त्यांचा. आणि गुपचूप सुस्मिता त्यांचा व्हिडिओ काढते. त्यानंतर इकडे आता निलिमाला सांगितल्याप्रमाणे निलिमा ज्या वेळेस आता मल्लिकाने सांगितल्यामुळे तो हार घेऊन गुपचूप आता तो हार निकिताच्या पर्समध्ये ठेवते आणि तिथून जाते. त्याच वेळेस आता सुस्मिताने आणि मंदाकिनीने
आता निलिमाला तो हार इकडे निकिताच्या पर्समध्ये ठेवल्याचे बघितलेले असते आणि सुस्मिताने त्याचा देखील व्हिडिओ काढलेला असतो. ठरल्याप्रमाणे आता अर्पिता ही तिसरा डाव खेळते आणि ज्या वेळेस आता सुवर्णप्रधान सोहळ्यासाठी सगळेजण तिथे जमतात त्याच वेळेस आजी आता आनंदला त्याने आणलेले ते दागिने घेऊन यायला सांगते. तर आनंद ती दागिन्याची पिशवी आता इकडे आजीकडे देतो. आजी ती पिशवी आता अर्पिताला देत म्हणते की अर्पिता यामधील दागिने काढून ते स्वानंदीकडे दे. आणि अर्पिता आता त्या पिशवी उघडून तो दागिन्याचा बॉक्स जेव्हा उघडते त्यामध्ये आता हार नसतो. तर अर्पिता आता समोर येत म्हणते आजी अगं या बॉक्समध्ये दागिनेच नाही आहेत. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो. आनंद निकिता आता लगेचच त्या बॉक्सकडे बघू लागतात आणि अर्पिता म्हणते यात एकही दागिना नाही आहे. तर आता आनंद म्हणतो असं कसं होईल, मी स्वतः त्या दुकानात जाऊन तिथे दागिने चेक करून इथे घेऊन आलो आहे. तर अर्पिता म्हणते की मग कुठे. मल्लिकासुद्धा म्हणते की आनंद अरे काय तू दागिने आणलेस आणि तू मला सांगितलं होतं ना ही पिशवी इथे ठेवली आहे आणि यामध्ये दागिने, पण मी तुलाच सांगितलं ना हे दागिने माझ्या हातात देऊ नको, तू हे दागिने आईकडेच दे म्हणून. आणि मी तुला चांगलं सांगितलं मग यामध्ये दागिने कुठे गेले यामधले. आता मात्र आनंद निकिताला धक्का बसतो. आनंद म्हणतो की काकू हे बघा आमच्यावरती तुम्ही असा संशय घेऊ नका, हवी आहेत तर तुम्ही आमची झडती घेऊ शकता. मल्लिका आणि अर्पिता दोघीही आता निकिता आणि आनंदकडे बघतात. अर्पिता म्हणते की एवढं मोठं दागिन्याचा बॉक्स आणि तो एमटी कसा निघाला, म्हणजे यातील दागिने आनंद फक्त तुलाच माहीत होतं. आता आनंदला संशय येतो. आनंद म्हणतो की आम्ही असं काहीच करणार नाही. आणि तेवढ्यात आता अर्पिता म्हणते की थांबा आता आपण झडती घेऊयात. आणि पटकन समोर पुढे येत म्हणतो की अर्पिता काय बोलतेस, अगं आनंद असा कशाला करेन, माझा आनंद आणि निकितावर पूर्ण विश्वास आहे, ते असं कधीच करणार नाही. अर्पिता म्हणते की दादा थांब, हातच्या कंकणाला आरसा कशाला, दागिने आनंद घेऊन आला ना आणि ते दागिन्याची पिशवी आत्तापर्यंत आनंदकडेच होती, म्हणजे आनंद हा दागिने सांभाळत होता, याचा अर्थ आनंदलाच दागिने कुठे ठेवले हे माहिती असेल. आणि लगेच आता अर्पिता हिची नजर निकिताच्या पर्सकडे जाते. पटकन आता अर्पिता निकिताची काळी पर्स चेक करते आणि त्यामध्ये तो राणीहार ठेवल्याचे आता अर्पिता तो राणीहार बाहेर काढून दाखवते आणि म्हणते की दादा हे बघ राणीहार मिळाला आणि निकिताच्या पर्समध्ये हा दागिना होता. आणि म्हणजे निकिताने चोरी केली आणि हा दागिना बरोबर निकिता घेऊन जाणार होती. ते ऐकताच आता आनंद निकिताला मोठा धक्का बसतो. समोरही अवाक होतो. स्वानंदीला हे काय चाललं ते कळतच नाही. आणि अखेर आता निकिताने चोरी केली हे सत्य आता निकिताच्या पर्समधून दागिने काढून समोर आणलेलं असतं. समोरलाही आता धक्का बसतो. पण त्याच वेळेस आता इकडे सुस्मिता आणि मंदाकिनी पुढे येत म्हणतात की थांबा, हा तर फक्त एक पार्ट झाला, आता दुसरा पार्ट, या मागचे खरे सत्य काय आहे ना हे आम्ही काही तोंडाने सांगत नाही, तुम्ही व्हिडिओ बघूनच बोला. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की सुस्मिता दाखवतो व्हिडिओ, जावई बापूंना बघायला हवं कोणी केलं हे सगळं आणि कसं झालं. पटकन आता सुस्मिता तिचा मोबाईल घेऊन येते आणि त्यामध्ये मल्लिकाने आता निलिमाकडून बरोबर तो हार कसा निलिमाला दिला आणि निलिमाने तो हार कसा आता इकडे निकिताच्या पर्समध्ये ठेवला, याचे 2 व्हिडिओ सुस्मिता आता समरला दाखवते. आणि जेव्हा तो व्हिडिओ आता समर बघतो, समरच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्यामध्ये क्लिअर कट लाईट गेल्यानंतर तो हार मल्लिकाने आता इकडे निलिमाला आणून दिला आणि निलिमाने तो निकिताच्या पर्समध्ये ठेवला. हे सत्य आता समोर येताच मोठा धमाका उडालेला असतो. अचानक मंदाकिनीने तिथे येऊन मल्लिकाचे भांडे फोडून मल्लिकाचे पितळ उघडे पाडलेले असते. आपल्याला सोन्याच्या बांगड्या देऊन गहाण ठेवू बघणाऱ्या आता मल्लिका आणि निलिमाचा डाव. यावेळेस मात्र मंदाकिनीने त्यांना रंगे हात पकडून पुराव्यासकट समोर आणलेला असतो. आणि आता तो व्हिडिओ बघता क्षणी इकडे आजी आदिरा सगळे जण तोंडाला हात लावतात. रागाने बेफान झालेला समर म्हणतो की काकू तू काय केलं, आनंद आणि माझ्यामध्ये मैत्रीच्या नात्यामध्ये फूट पाडून तू आनंद आणि निकितावरती चोरीचा आरोप घातलास, हे सगळं का केलं, कशासाठी केलं.
आणि मी माझ्या मित्राला आत्तापर्यंत विश्वास आहे आणि त्याने आत्तापर्यंत माझ्या मैत्रीच्या नात्याला कधी तडा जाऊ दिला नाही, पण एका मिनिटात तू आमच्या दोघांचे मैत्रीचे नाते संपवायला निघाली होतीस. का केलंस तू असं काकू? आता तो व्हिडिओ बघून निलिमा आणि इकडे मलिकाला मोठा धक्का बसतो आणि पुराव्यासकट मंदाकिनी सुस्मिताने मलिकाचे भांडे फोडलेले असते. आता निलिमा जाम घाबरते आणि तिथून पळ काढू लागते, पण त्याच वेळेस आजी निलिमाला बघते आणि म्हणते की निलिमा थांब, मला अगोदर सांग हे तू कसं का केलंस. आणि त्याच वेळेस आता खरे सत्य सगळ्यासमोर आलेलं असतं आणि एकाच मिनिटात मंदाकिनी आणि सुस्मिताने मलिकाचा आणि निलिमाचा खरा चेहरा आता समोर आणून दिलेला असतो. आणि मलिकाचे पितळ समोर उघडे पडलेले असते. काकू, तू मैत्रीच्या नात्यामध्ये फूट पाडून आम्हाला वेगळं करायला निघालीस नाही. आता हे अति झालंय. आणि लगेच आता इकडे स्वानंदी सुद्धा ते बघून अवाक होते आणि मलिकाचा आपल्याला चेहरा समोर आणायचाच होता आणि तो आज मंदाकिनीने आणि सुस्मिताने आणला. हे सत्य सगळ्यांसमोर येते. तर आता मलिकाचा चेहरा खरा समोर येऊन आता 2 व्हिडिओनी मलिकाने हार चोरला आणि तो निलिमाकडे देऊन निकिताच्या पर्समध्ये ठेवला. याचा सिनेमा बघताच आता समर आणि आजी मलिका आणि निलिमाला कोणती शिक्षा करणार आणि स्वानंदीला राजवाड्यांची खरी नाच सून म्हणून त्याच हाराने आता आजी कशी मिळवणार हे बघण्यासाठी. आणि इकडे आता समोर सत्य येताच समर आता निलिमा आणि मलिकाला त्याचा जाब विचारून कोणती शिक्षा करतो. आणि आत्तापर्यंत हे सगळं मलिकाने कटकारस्थान घडून आणलं हे आता समरच्या लक्षात येऊन समरचे डोळे आता स्वानंदी, मंदाकिनी आणि सुस्मिता कसे उघडवतात आणि मलिकाच्या प्रेमाची डोळ्यावरची आंधळी पट्टी बाजूला करून स्वानंदी आता पुन्हा कशी समरची होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.